फ्रेंड्स, मी आरोही. तर चला पाहूयात संवाद क्रमांक 1. मग खाली दिलेला संवाद वाचावं, त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक नोंदवा. आता खाली संवाद दिलेला आहे. महिपती नाव तुझे, साऱ्या दुनियेचा धनी तू, आणि हमाली करतोस. मग आता महिपती काय म्हणतोय, काय करणार बाबांनो, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब आपण सांगा ना, आपले काय काम आहे. महिपती, माझा पाय मोडला, याला पण दादरा चढता येत नाही, म्हणून हे 50 रुपये आणि ही पिशवी घे. समोर 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर साहेबी टोपी घालून जो माणूस बसला आहे ना, त्याला नेऊन दे. मला एवढे पैसे एवढ्याशा कामाचे? न ग बाबा, नानासाहेब म्हणाले. अरे, बाकीचे पैसे बक्षीस म्हणून ठेव. असू दे, गरीबाला मदत. बर बाबा, द्या ती पिशवी इकडे. देऊन येतो. महिपती पिशवी घेतो व अचानक पोलीस शिट्ट्या वाजवितो. काय रे, हा चोरीचा माल कुठे घेऊन जातोय? साहेब, खरंच ही पिशवी त्या 2 पॅसेंजरने दिली, यातलं काय बी मला ठाव नाही. बर, चल दाखव कुठे आहेत ते दोघे. आता प्रश्न काय दिलाय? प्रश्न 7. संवादात किती व्यक्तींनी भाग घेतल्याचा उल्लेख आहे? बघा, म्हणजे कोणी कोणी घेतलेला आहे? महिपती, बाबासाहेब, परत नानासाहेब आणि पोलीस. कुठे बरं? पोलीस. किती जणांनी? 4. 2, 3, 4 की 5? 4. प्रश्न 8. साहेब, मी खरंच सांगतो. हे वाक्य कोणाचे? बाबासाहेब नाही. बाबासाहेब बोलले होते का? साहेब, मी. बाबासाहेब, नानासाहेब, महिपती आणि पोलीस. कोण बोललो होतं? साहेब, मी खरंच सांगतोय, यातलं मला काही बी माहित नाही, असं कोण बोललो होतं? महिपती. कोणाला बोलला होता? पोलिसांना. प्रश्न 9. 50 रुपये देताना महिपतीला कोणते कारण सांगितले नाही? पाय मोडला आहे, हा चोरीचा माल आहे, दादरा चढता येत नाही, असू दे गरीबाला मदत. यातलं कोणतं कारण नाही सांगितलं? हा चोरीचा माल आहे. बरोबर. संवाद क्रमांक 2. हा पण संवाद वाचायचा आहे. गुरुजी, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? वत्सा, मला कशाचाही मोह नाही, पण तुझा आग्रह असेल तर 1 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे. गुरुजी, आशीर्वाद द्यावा मजला, लवकरच मुद्रा वाहीन तुमच्या चरणाला. या शिष्याने तपश्चर्या केली, अगदी इंद्राशी लढाई करण्याचीही तयारी केली. कुबेर, या शिष्याने गुरुदक्षिणा देण्याचा पण केला आहे, त्यावर प्रसन्न हो व युक्तीने त्याची इच्छा पूर्ण कर. इंद्राने आज्ञा केली. जशी आज्ञा देवा. कुबेराने प्रसन्न होऊन आपट्याच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. गुरुजी, मी आपणाला गुरुदक्षिणा अर्पण करीत आहे, स्वीकार व्हावा. वत्सा, ह्या सुवर्ण मुद्रांचे मी काय करू? जिथून आणल्यास तेथेच परत नेऊन ठेव. असे हे सोने दसऱ्याच्या दिवशी लुटले जाते. कळलं? हो. आता प्रश्न 7. हा संवाद पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे? ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक की शालेय? शालेय आहे का? नाही, म्हणजे ते शाळेचं. कौटुंबिक म्हणजे आपल्या घरगुती गोष्टी. आता पौराणिक की ऐतिहासिक? पौराणिक म्हणजे देवांमधलं. देवी देवतांच्या गोष्टी म्हणजे पौराणिक. ऐतिहासिक म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या
गोष्टी म्हणजे ऐतिहासिक. ऐतिहासिक कोणत्या प्रकारचा आहे संवाद? पौराणिक. प्रश्न 8. गुरु शिष्यात हा संवाद किती वेळा घडला आहे? 2दा, एकदाच, 3दा, अनेकदा. किती वेळा? गुरु आणि शिष्य किती वेळा बोललेत? 2दा. 2 वेळा. पहिल्यांदा त्यांनी गुरुजींना विचारलं की मी तुला काय गुरुदक्षिणा देऊ? मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा एकदा. आणि जेव्हा तो परत सुवर्ण मुद्रा घेऊन आला तेव्हा दुसऱ्यांदा. किती वेळा? 2दा. प्रश्न 9. गुरुजींना शिष्याकडून संपत्ती हवी होती, इंद्राकडून मुद्रा हव्या होत्या, शिष्याची परीक्षा पाहायची होती, कुबेराचे धन लुटायचे होते. काय पाहिजे होतं गुरुजींना? शिष्याची परीक्षा पाहायची होती. म्हणजेच की तो थोड्यात त्याला ठेवतो की सर्व गुरुजींना देतो. म्हणजे तो 1 कोटी स्वर्ण मुद्रा घेऊन खरंच येतो का? आणि आला ना तो घेऊन? हो. आता संवाद क्रमांक 3. संवाद वाचायचा आहे आपल्याला. बाई भांड आणा लवकर, अजून 10 घरी जायचंय मला. आले. अगं किती ग उशीर करतेस? अहो 5 मैल चालून यावं लागतं रोज, तशात आज पाऊस. आई कर ना ग चहा लवकर, मी केव्हाचा उठलोय. आई आली का धुणे भांडेवाली बाई? सुमा म्हणाली. अहो राणी साहेबा, आता जरा घाई करा, मला लवकर कामावर जायचंय. पहा कशी घाई करतात सगळे, लवकर या उद्यापासून. प्रश्न 7. 5 मैल रोज कोणाला चालावे लागते? धुणे भांडेवाली बाई, आईला, दूधवाल्याला की सुमाला? धुणे भांडेवाल्या बाईला. प्रश्न 8. हा प्रसंग कोणत्या वेळी घडला असावा? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? सायंकाळी. हा संवाद घडलाय सकाळी. प्रश्न 9. आता जरा घाई करा. हे वाक्य बोलणारी व्यक्ती कोण? आई, बाबा, बहीण की भांडेवाली? आई बोलली ना त्या धुणे भांडेवाल्या बाईला की आता जरा घाई करा. तर चला भेटूया छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.